खामगाव शहरातील रस्ते आणि नाली बांधकामात अडथळा आणणारी अतिक्रमणे काढण्याची मागणी स्वराज्य फाउंडेशनने केली आहे। या संघटनेने खामगाव नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना तक्रार वजा मागणीचं निवेदन देखील सादर केलं आहे। खामगाव शहरात कोट्यावधी रुपये खर्चून सिमेंट रस्त्याची कामं सुरू आहेत, मात्र बहुतांश ठिकाणी अतिक्रमणामुळे रस्ते आणि नाली बांधकामात अडथळा निर्माण होतोय। त्यामुळे कामं पूर्णत्वास जात नाहीयेत। अर्धवट कामांमुळे त्या ठिकाणी पडलेला मलबा अपघातास कारणीभूत ठरतोय। येत्या काही दिवसात पावसाळा सुरू होतोय। सुरू असलेल्या अर्धवट कामांचा मलबा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पडलाय। काही विशिष्ट नागरिकांच्या अतिक्रमणामुळे नाली बांधकाम सुद्धा थांबलंय। त्यामुळे नागरिकांच्या घरात पावसाचं पाणी शिरण्याची शक्यता आहे। संबंधित रखडलेल्या कामांमुळे शहरवासी त्रस्त झाले आहेत। त्यामुळे रस्ता कामादरम्यान अडथळा निर्माण करणारी अतिक्रमणं 15 दिवसांच्या आत हटवण्यात यावी, अन्यथा नगर परिषद कार्यालयासमोर स्वराज्य फाउंडेशन लोकशाही मार्गाने आंदोलन करेल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे। आज खामगाव शहरात रस्ता व नाली बांधकामाचे अडथळे निर्माण करणारे अतिक्रमण काढण्याबाबत स्वराज्य फाउंडेशन खामगावद्वारे खामगाव नगर परिषदेला निवेदन देण्यात आले। खामगाव शहरात कोट्यावधी रुपयाचे सिमेंटचे रस्ते बनवण्याचे कार्य सुरू आहे, परंतु बहुतांश ठिकाणी अतिक्रमणामुळे रस्ता व नाली बांधकामात अडथळा निर्माण होत असल्याने कामे पुरवताच जात नाहीत। तसेच अर्धवट कामामुळे त्या ठिकाणी पडलेला मलबा अपघातास कारणीभूत ठरत आहे। येणाऱ्या काही दिवसात पावसाळा सुरू होत आहे। रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पडलेला हा मलबा काही विशिष्ट नागरिकांच्या अतिक्रमणामुळे नाली बांधकाम सुद्धा थांबलेले आहे। त्यामुळे नागरिकांच्या घरामध्ये पावसाचे पाणी शिरण्याची शक्यता नाकारता येत नाही। संबंधित रखडलेल्या रस्ता कामादरम्यान अडथळा निर्माण करणारे अतिक्रमण 15 दिवसाच्या आत हटविण्यात यावे, अन्यथा स्वराज्य फाउंडेशन खामगावद्वारे लोकशाही पद्धतीने खामगाव नगर परिषद समोर आंदोलन करण्यात येईल।